राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। आगामी सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली। या मोहिमेची धुरा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या हाती आहे। चित्रा वाघ या महिलांच्या बाजूने कधीच उभ्या राहिलेल्या नाहीत असा आरोप काँग्रेसच्या संध्या सव्वालाखे यांनी केला। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर अद्याप ठोस कारवाई करण्यात आली नाही, यावरूनच सव्वालाखे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत। मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बार्शीच्या ग्रामदेवताची पूजा संपन्न होणार आहे, तर दुपारनंतर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। प्रवाशांनी सुद्धा रिक्षा चालकाशी मराठीत बोलावं असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदेंचा घराणेशाही टिकवण्यासाठी नारी शक्ती विधेयकाला विरोध आहे असा आरोप भाजपने सुळे आणि शिंदे यांच्यावर केला। मिसिंग लिंकला अजित पवार यांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केली। महाराष्ट्र दिनी ही दादांना खरी आदरांजली ठरेल असं सूरज चव्हाण म्हणाले। छत्रपती संभाजीनगर मनपा सभेची गदारोळाने सुरुवात झाली। भर सभेमध्ये वंचित आणि एमआयएमचे नेते आमने सामने आले। भाजप आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकांना मदत करत असल्याचा आरोप एमआयएमने केला। 4 तारखेला होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या संपाला मनसे उत्तर देणार आहे। प्रत्येक रिक्षा स्टँडवर मनसैनिक उभे राहणार आहेत। राज ठाकरेंनी मनसैनिकांना संपावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत। परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला। ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण शिकू, त्यामुळे हा प्रश्न राहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यावीच लागेल असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। आमदार रवी राणांनी वडेट्टीवार यांना सुनावले। वडेट्टीवार पगारापेक्षा जास्त बोलतात, महिलांना असं बोलणं ही राज्याची संस्कृती नाही असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं। संभाजीनगर महानगरपालिकेचा आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। महानगरपालिका आठवडी बाजार बंद करून ती जागा बिल्डरच्या खिशात घालण्याचा घाट घालत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। तसंच शहानूरवाडी इथली जागा कायमस्वरूपी हॉकर्स झोन म्हणून घोषित करावी अशी मागणी देखील ठाकरे गटाने केली। नितेश राणेंच्या शिक्षेला न्यायालयाची स्थगिती मिळाली। शांतता भंग केल्याप्रकरणी राणेंना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती। मंत्री सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातला वाद चिघळलाय। सरनाईक भूमिपुत्रांच्या जमीन हडप करत असल्याचा मेहता यांनी गंभीर आरोप केला। नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच बैठक होईल। जागा 1 आणि इच्छुक 70 ते 75 आहेत। अद्याप कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत निर्णय झालेला नाही असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं।